आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठं यश मिळालं। शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करत असल्याचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली। त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती अधिकारी कार्यालय आणि आज मुंबईमध्ये आझाद मैदानावर सुरू असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण मागे घेण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आज दुपारी हे उपोषण सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या। मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, माहिती उपसंचालक आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आज आझाद मैदानावर उपोषणस्थळी येऊन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं लेखी पत्र सुपूर्द केलं। व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनामध्ये एकूण 13 मागण्या प्रामुख्याने ठेवण्यात आल्या होत्या। या मागण्या मंजूर झाल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सांगण्यात आलं। काही मागण्यांसंदर्भात समिती गठीत करून त्यावर विचार केला जाणार आहे, तर काही मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं। मागील एका वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्या या संदर्भामध्ये मागणी करत होते। मात्र या मागणीकडे शासनाने सातत्याने कानाडोळा केला। मागच्या आठवड्यामध्ये राज्यभरामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने 342 ठिकाणी आंदोलनं झाली। या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावलं। मी मागण्यांवर सकारात्मक विचार करतो, तुम्ही आंदोलन करू नका, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची होती। मात्र व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारच्या वतीने लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन व आंदोलनाचे टप्पे असे सुरू राहतील अशी भूमिका घेतली होती। त्याच आंदोलनाचा टप्पा म्हणून आजपासून आझाद मैदानावर व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दुपारी हे उपोषण सोडवण्यासाठी येणार होते, पण दिल्लीच्या पुरस्कार सोहळा उपस्थित राहण्यासाठी अचानकपणे जावं लागल्यामुळे त्यांनी सल्लागार विनायक पात्रुडकर अष्टपुत्रे यांना हे आंदोलन सोडण्यासाठी पत्र घेऊन पाठवलं। त्या पत्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागण्यांसंदर्भामध्ये आणि केलेल्या आंदोलनासंदर्भामध्ये स्पष्ट उल्लेख करून पत्रकारांसाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या आंदोलनामध्ये राज्यभरातून पदाधिकारी सहभागी झाले होते। पत्रकारांना मिळालेला न्याय हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रत्येक पदाधिकारी सदस्य पत्रकारांचा असल्याचं मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी आंदोलनाच्या समारोप प्रसंगी सांगितलं। भर पावसात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी आभार मानले। व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची सांगता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, माहिती उपसंचालक आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आज आझाद मैदानावर उपोषणस्थळी येऊन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर आणि पदाधिकारी यांना मुख्यमंत्री यांनी दिलेलं लेखी पत्र सुपूर्द केलं। वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा।
प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.